नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली हा घटक पाहणार आहोत। उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, शिवाय ब्रह्मपुत्रा या नदीच्या बांगलादेशमधील उपनद्या ट्रिकने पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। लक्षात ठेवा, याच्यावर एमपीएससी जी कंबाईन परीक्षा आहे किंवा राज्यसेवा परीक्षाला किंवा यूपीएससी मध्ये पण याच्यावर प्रश्न येऊ शकतात, किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा परीक्षाला म्हणजे तलाठी भरती, पोलीस भरती, कोणत्याही परीक्षाला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, किंवा रेल्वे भरती, वन विभाग। तर तुम्ही हमखास हे जर चांगली तयारी करताय तर 1 मार्क नक्की तुम्हाला मिळून जाईल। तर नक्की पाहायला विसरू नका। सुरुवात करूया आपण या व्हिडिओला। आता बघा, या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचे महत्वाचे मुद्दे मी 13 या ठिकाणी दिलेले आहेत, ते पहिल्यांदा पाहणार आहोत। आता याच्यावर प्रश्न सरळ सेवा परीक्षाला म्हणजे पोलीस भरती, तलाठीला देखील, वन विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका, कोणत्याही परीक्षाला याच्यावर सरळ सेवेला 1 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो। शिवाय मोठ्या परीक्षामध्ये कंबाईन परीक्षा किंवा राज्यसेवा याच्यामध्ये एखादा प्रश्न आला तर 1 मार्काला नक्की फायदा होऊन जाईल। तर सुरुवात करूया आणि हे महत्वाचे 13 मुद्दे आपण ब्रह्मपुत्रा नदीचे पाहणार आहोत। आता बघा, ब्रह्मपुत्रा या नदीचा उगम सगळ्यात महत्वाचा आहे। ब्रह्मपुत्रा या नदीचा उगम कुठे झाला आहे असा प्रश्न आला तर काय, मानस सरोवर जवळ तिबेट या ठिकाणी झालेला आहे, असा आपला पहिला मुद्दा आहे। ब्रह्मपुत्रा या नदीचा उगम कुठे झाला आहे? मानस सरोवर जवळ तिबेट या ठिकाणी झालेला आहे। आता ब्रह्मपुत्रा या नदीची लांबी किती आहे? लांबीबद्दल सांगायचं झालं तर 2900 किलोमीटर इतकी लांबी आहे। आणि भारतातील लांबी किती आहे याची? तर 885 किलोमीटर इतकी भारतातील याची लांबी आहे। आता या नदीला कोणत्या कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या कोणत्या देशामध्ये काय काय नावाने म्हटलं जातं हे आता पाहणार आहोत आपण। याच्यावर देखील परीक्षेला प्रश्न विचारला जातो। आता चीनमधून, भारतातून, ही बांगलादेशातून, या 3 देशामधून ही नदी वाहत जाते। आता कोणत्या देशात किंवा भारतातील कोणत्या राज्यामध्ये कोणत्या नावाने याला ओळखलं जातं ते आता पाहूया आपण। बघा, आता या ठिकाणी काय दिले, आता या नदीला तिबेटमध्ये स्तांगप्पो म्हणजे शुद्ध करणारी या नावाने ओळखले जाते। तिबेटमध्ये काय, स्तांगप्पो या नावाने ओळखले जाते म्हणजे शुद्ध करणारी। आता अरुणाचल प्रदेश, आता भारतातील अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे। या राज्यात दिहांग या नावाने ओळखले जाते, म्हणजे अरुणाचल प्रदेश या राज्यात दिहांग या नावाने या नदीला ओळखले जाते। तर आता पाहूया, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा या नावाने या नदीला ओळखले जाते। आता या ठिकाणी 6 मुद्दे दिलेले आहेत बघा। आता पहिला आपण त्याचा उगम पाहिला, उगम मानस सरोवर जवळ तिबेट या ठिकाणी झाला आहे। आणि नंतर लांबी पाहिली, एकूण लांबी 2900 किलोमीटर आणि भारतातील लांबी 885 किलोमीटर इतकी आहे। आता तिबेट मध्ये या नदीला स्तांगप्पो असं म्हणतात म्हणजे शुद्ध करणारी। नंतर अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग या नावाने ओळखली जाते, तर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखली जाते। आता 7वा मुद्दा पाहूया। आता बांगलादेशामध्ये जमुना या नावाने या नदीला ओळखले जाते। आता ब्रह्मपुत्रा ही नदी कोणत्या कोणत्या देशातून वाहत जाते? चीन, भारत व बांगलादेश या 3 देशातून ही प्रामुख्याने नदी वाहत जाते। या नदीला आंतरराष्ट्रीय नदी म्हणून देखील ओळख आहे, लक्षात घ्या। आता ब्रह्मपुत्रा या नदीला आसामचे अश्रू म्हणून देखील ओळखले जाते। आता बऱ्याच वेळेला याच्यावर प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे, तलाठी, पोलीस भरतीला, सरळ सेवा परीक्षाला याच्यावर प्रश्न आलेला आहे। आसामचे अश्रू असे कोणत्या नदीला म्हणतात? तर उत्तर काय, ब्रह्मपुत्रा या नदीला म्हटले जाते। या नदीस आसामची जीवनवाहिनी देखील म्हणून ओळखले जाते। आता 12वा मुद्दा पाहूया। ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात गाळाच्या निक्षेपणामुळे निर्माण झालेले माजुली हे जगातील सर्वात मोठी नदीय बेट आहे। कुठले? माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे। आता सर्वात शेवटी ब्रह्मपुत्रा ही नदी बांगलादेशात बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते। तर आता हे 13 महत्वाचे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत। याच्यावर प्रश्न सरळ सेवा परीक्षांना नक्की येऊ शकतो, म्हणजे तलाठी, पोलीस भरती याला येऊ शकतो। आणि एमपीएससी कंबाईन किंवा राज्यसेवेला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? उजव्या किनाऱ्याने मिळणारी उपनदी कोणती किंवा डाव्या किनाऱ्याने मिळणारी उपनदी कोणती, किंवा ब्रह्मपुत्रा या नदीच्या बांगलादेशमधील उपनद्या। आता हे लक्षात ठेवण्यासाठी आम्ही ट्रिकचा वापर करणार आहे। ते आता तुम्हाला हे आता 13 मुद्दे तर मी सांगितलेलेच आहेत, तुम्हाला लक्षात बसले असतील तरी तुम्ही एकदा लक्ष द्या। तर हे महत्वाचे मुद्दे आहेत सरळ सेवा परीक्षांच्या दृष्टीने, आणि हे आहेत ते कंबाईन परीक्षा किंवा राज्यसेवा याच्या दृष्टीने वरचे जे मुद्दे आहेत, म्हणजे उजव्या किनाऱ्याने, डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, हे याला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर आता आपण लगेचच पाहणार आहोत उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि ब्रह्मपुत्रा या नदीच्या बांगलादेशमधील उपनद्या। पूर्ण हे जे
1, 2 आणि 3 हे पूर्ण ट्रिकद्वारे पाहणार आहोत. म्हणजे आता पाहूया उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, शिवाय ब्रह्मपुत्रा या नदीच्या बांगलादेशमधील उपनद्या ट्रिकने पाहणार आहोत. तर आता सुरुवात करूया. आपण पहिल्यांदा पाहूया ब्रह्मपुत्रा नदीच्या आता उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ह्या सुरुवातीला आपण पाहून घेऊया. आता बघा ट्रिक कशी आहे. जियाची भरली मान सरळ, सुबान चंपाने संकेत दिले. काय ट्रिक आहे. जियाची भरली मान सरळ, सुबान चंपाने संकेत दिले. एवढं लक्षात ठेवायचं. जियाची भरली म्हणजे जिया भरलेली नदी, मान म्हणजे मानस, सरळ म्हणजे सरळभंगा, सुबान म्हणजे सुबानसिरी, चंपाने म्हणजे चंपावती, संकेत म्हणजे संकोशी नदी. म्हणजे उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनदी आपण ठिकाणी 6 दिलेले ट्रिक काय. जियाची भरली मान सरळ, जियाची मान कशी भरलेली आहे, सरळ भरलेली आहे. असे संकेत कोणी दिले. सुबान आणि चंपाने संकेत दिलेले आहेत. किती मस्त ट्रिक आहे, चांगल्यापैकी लक्षात राहू शकते. जिया नावाची मुलगी आहे, तिची मान कशी भरलेली आहे, सरळ. जियाची भरली मान सरळ असे संकेत कोणी दिलेले आहे. सुबान आणि चंपाने संकेत दिले. सुबान चंपाने संकेत दिले. म्हणजे आता तिची मान हे झालेली आहे, भरलेली आहे, सरळ झालेली आहे, भरलेली आहे, मान सरळ. आता बघा जियाची भरली मान सरळ, सुबान चंपाने संकेत दिले. एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला या 6 उपनद्या लक्षात राहतील. आता बघा डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या. कोपऱ्यात बडा देह धन्याचा दिसतो. कोपऱ्यात बडा देह धन्याचा दिसतो. कोपऱ्यात म्हणजे कोपिली नदी. आता बडा देह म्हणजे बडा दिहांग, धन्याचा म्हणजे धनसिरी, दिसतो साठी दी साठी दिसांग आणि दिखो. किती ही देखील चांगली ट्रिक आहे. कोपऱ्यात बडा देह धन्याचा दिसतो. कोपऱ्यासाठी कोपिली नदी, कोपिली नदी कोपऱ्यासाठी कोपिली नदी. बडा देह म्हणजे बडा दिहांग ही नदी उपनदी. धन्याचा म्हणजे धनसिरी आणि दिसतो साठी दिसांग आणि दिखो. ह्या 2 नद्या. या दी साठी दिसांग आणि दिखो. म्हणजे आता उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या. याच्यावर राज्यसेवेला देखील याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता बघा ब्रह्मपुत्रा या नदीच्या बांगलादेशमधील उपनद्या कशा लक्षात ठेवायचं. बरं तिकडं जल ढकलले तोऱ्यामध्ये. बरं तिकडं जल ढकलले तोऱ्यात मध्ये. आता बरं म्हणजे बरका ही नदी, बराक, बराक ही नदी. तिकडे म्हणजे तिस्ता, ती साठी तिस्ता. जल ढकलली म्हणजे जल ढका ही उपनदी आणि तोऱ्यात म्हणजे तोरसा ही नदी. म्हणजे ब्रह्मपुत्रा या नदीच्या बांगलादेशमधील उपनद्या तुम्हाला चांगले लक्षात राहतील. बरं तिकडे जल ढकललं तोऱ्यात, बरं तिकडं जल ढकललं तोऱ्यात. आता बराक, बराक ओबामा आहे ते बराक नावाने लक्षात ठेवा. बराक ओबामा, बराक. तिकडे तिस्ता, तिकडे बरं तिकडे जल ढकललं तोऱ्यात. जल ढका उपनदी आणि तोऱ्यात म्हणजे तोरसा नदी. ह्या बांगलादेशमधील उपनद्या आहेत. ब्रह्मपुत्रा नदीच्या बांगलादेशमधील उपनद्या लक्षात ठेवायच्या झाल्या तर लक्षात ठेवा. बराक, बराक, तिस्ता, जल ढका आणि तोरसा ह्या 4 उपनद्या आहेत. आता उजव्या किनाऱ्याने परत मी एकदा सांगतो, लक्षात ठेवा. जियाची भरली मान सरळ, जियाची भरली मान सरळ, सुबान चंपाने संकेत दिले. जियाची भरली, जियाची भरली साठी काय, जिया भरेली. जियाची भरली मान सरळ म्हणजे मानस, मानस ही नदी आहे. सरळ म्हणजे सरळभंगा ही नदी आहे. सुबान चंपाने, सुबान सिरी नदी नाव आहे. चंपावती नाव आहे नदीचं. सुबान चंपाने संकेत म्हणजे संकोशी ही नदी आहे. म्हणजे या ठिकाणी उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या 6 नद्या लक्षात ठेवा. कुठेही कोणत्याही परीक्षेला फायदा होऊन जाईल. आता डाव्या किनाऱ्याने एकदा सांगतो. कोपऱ्यात बडा देह धन्याचा दिसतो. धनी म्हणजे मालक. कोपऱ्यात बडा देह म्हणजे मोठं शरीर. कुणाचं दिसतंय तर मालकांचं दिसतंय. कोपऱ्यात म्हणजे कोपिली नदी, लक्षात ठेवा. कोपऱ्यात म्हणजे कोपिली नदी. बडा देह म्हणजे बडा दिहांग, देह म्हणजे देह साठी दिहांग लक्षात ठेवायचं. बडा दिहांग. धन्याचा म्हणजे धनसिरी आणि दिसतो साठी काय आहे, दिसांग आणि दिखू. या 2 नद्या आहेत. म्हणजे एकूण किती आहेत डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, 5 लक्षात ठेवायच्यात. आता उजव्या किनाऱ्याने 6 लक्षात ठेवायच्यात, डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या 5 लक्षात ठेवायच्यात. आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या बांगलादेशमधील फक्त 4 नद्या लक्षात ठेवायच्या. बराक, तिस्ता, जलढका आणि तोरसा. तर बघा आज आपण ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीमध्ये उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, ब्रह्मपुत्रा नदीची बांगलादेशमधील उपनद्या ह्या सर्व आपण ट्रिकने पाहिले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल मला अशी खात्री आहे. आणि सुरुवातीला आपण ब्रह्मपुत्रा नदीचे महत्वाचे मुद्दे देखील 13 पाहिले. ते देखील परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. जर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून जर बघितला असेल
तर तुम्हाला कोणत्याही परीक्षेला जर प्रश्न आला तर 1 मार्क हमखास मिळून जाईल अशी मला खात्री वाटते. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आमच्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला येणारे ट्रिकद्वारे पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.